सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री शिंदेंवर जहरी टीका। महाराष्ट्राचे अल्लाबक्ष भाजपच्या प्रचारास निघाले। त्यांची आखरी मंजिल तीच आहे असून ते भाजपच्या ढोंगी हिंदुत्वाचा प्रचार करीत असल्याचीही टीका। मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी उच्च न्यायालयाकडून फटाके वाजवण्यासाठी रात्री 8 ते 10 परवानगी, मात्र नागरिकांकडून नियमाचं सर्रास उल्लंघन। दिवाळीत मुंबईची हवा आणखीनच बिघडली। फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे प्रदूषण वाढलं। आजही मुंबईत धुक्याचं साम्राज्य। आज खंडोबाच्या जेजुरीत सोमवती यात्रेचा उत्साह। देवाच्या पालखी सोहळ्यासाठी भाविकांची मोठी गर्दी। दिवाळीत प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने आणखी 9 स्पेशल ट्रेन चालवण्याचा घेतला निर्णय। नागपूर ते मुंबई, सीएसएमटी ते दानापूर दरम्यान या ट्रेन धावणार। दिवाळीत प्रवाशांची होणारी गर्दी टाळण्यासाठी पनवेल ते नांदेड दरम्यान 4 अतिरिक्त विशेष ट्रेन। यामध्ये 1/3 वातानुकूलित, 11 शयनयान तर 8 सामान्य द्वितीय श्रेणीतील गाड्यांचा समावेश। कोल्हापुरात पाडव्याच्या दिवशी जिल्हा बँकेच्या सर्व शाखा सुरू राहणार। सकाळी 10:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत बँकेत ठेवी स्वीकारली जाणार। 12 नोव्हेंबरला धनत्रयोदशीच्या दिवशी एसटी महामंडळाला तब्बल 27,62,00,000 महसूल। महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिक योजना आणि अमृत योजनेमुळे एसटीला प्रवाशांची चांगली पसंती। गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात शेतमालामध्ये काळी दिवाळी। गंगापूर तालुक्याला दुष्काळ घोषित करावा, तसंच अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा करण्याची मागणी। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यात सकल मराठा समाजाचं अर्धनग्न आंदोलन। मराठा आरक्षणासाठी अर्धनग्न आंदोलन। पशुखाद्याचे दर वाढल्याने बळीराजा मेटाकुटीला, तर दुधाचे दर घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात। मुंबईत घरांच्या विक्रीत 20% वाढ झाली आहे। नाईट फ्रँक या संस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार मागील 12 दिवसात 4,952 घरांची नोंदणी झाली आहे, तर तब्बल 363,45,35,094 रुपयांचं उत्पन्न शासनाला प्राप्त झालंय। चर्चगेट ते अंधेरी दरम्यान धीम्या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी 15 डबे चालवले जाणार आहेत। यामुळे 20 लाख प्रवाशांना दिलासा मिळणार आहे। राज्यातील तापमानात सरासरीपेक्षा वाढ, तर राज्यात पुन्हा थंडी सुरू होण्यास किमान 3 ते 4 दिवस लागणार, हवामान विभागाचा अंदाज। मालेगावात सलमान खानच्या चाहत्यांची सिनेमागृहात हुल्लडबाजी। चित्रपट सुरू असतानाच सिनेमागृहात फटाक्यांची आतिषबाजी। मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणामुळे सोने कलईच्या 15 भट्ट्यांवर पालिकेची धडक कारवाई। ऐन दिवाळीत कळंबादेवी येथील सोने कलाईच्या कामगारांसह व्यापाऱ्यांचं दिवाळं निघालं। ऐन दिवाळीत जालना शहरातून नूतन वसाहत परिसरात किरकोळ कारणावरून 2 गटात हाणामारी। यात 2 ते 3 जण जखमी। राज्यात लवकरच दुष्काळ मंडलाची घोषणा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। पुणे जिल्ह्यात रब्बी पिकांच्या 36% पेरण्या पूर्ण। रब्बी हंगामातील प्रमुख पीक असलेल्या ज्वारी पिकाची 49% क्षेत्रावरील पेरणी पूर्ण, तर काही तालुक्यातील भाताची काढणी सुरू। यंदाच्या हंगामात पावसानं कलाटणी दिल्यामुळे खरीपाला मोठा फटका। त्यापाठोपाठ आता रब्बी पिकांनाही फटका बसण्याची शक्यता। शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। ऊसाच्या दरात गोंधळ मिटल्याशिवाय कोणीही ऊस तोड करू नये। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आवाहन। चालू हंगामात लुटणाऱ्या ऊसाला 3,500 रुपये दर जाहीर केल्याशिवाय ऊसतोड न करण्याचंही आवाहन। राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्यास 2024ची लोकसभा निवडणूक लढणार नाही। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींचं वक्तव्य। गडचिरोलीत चिमुकल्यांकडून फटाक्यांची आतिषबाजी करत दिवाळी साजरी। दिवाळीत फटाक्यांबरोबर फराळांचा सुद्धा आस्वाद।
लासलगाव येथील मानोरी केंद्रात पाडव्याच्या मुहूर्तावर भुसार ते तेलबियांच्या लिलावानंतर इलेक्ट्रिक काट्यावर चोख वजनमाप आणि त्यानंतर लगेचच रोख चुकवती देण्यात. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत भाजीपाला फळांची आवक वाढल्यानं दरात घसरण, तर कांद्याला मागणी वाढल्यानं कांद्याच्या दरात वाढ. कोल्हापुरात दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर हसन मुश्रीफ यांच्या हस्ते गुळ सौदे. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या गुळ मार्केटमध्ये हे सौदे काढले जाणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये पशुसंवर्धन विभागाने लंपी लसीकरणाचे 38 रेकॉर्ड ठेवले. उर्वरित लसीकरणाचा रेकॉर्ड नसल्यानं जिल्ह्यातील 5,35,000 पशूंच्या लसीकरणावर प्रश्नचिन्ह. छत्रपती संभाजीनगरमध्ये थेट गायरान जमीन विक्री केल्याचा प्रकार. प्रथम गायरान जमिनीवर अतिक्रमण, नंतर बनावट नामा बनवत खरेदी खत करत ताबा. तिघांविरोधात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये 1 फेब्रुवारीपासून 2 दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने मनपा प्रशासनाचं नियोजन. आता संभाजीनगर शहरवासियांना 5 दिवसाआड होणाऱ्या पाणीपुरवठ्यापासून सुटका मिळणार. कोल्हापुरातील हळदी कुरडू दरम्यान 4 ठिकाणी एअर वॉवल्सला लावलेल्या फ्लेंजचे नटबोल्ट दुरुस्तीचं काम पूर्ण. त्यामुळे आजपासून कोल्हापूर शहरवासियांना थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा होणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रवाशांची गर्दी वाढल्यानं रेल्वे स्थानकावर तिकीट वेटिंग मशीन वापरण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ. यासह यूटीएस मोबाईल ॲपचाही मोठ्या प्रमाणात वापर. छत्रपती संभाजीनगर शहराच्या पर्यटनासाठी लवकरच टुरिझम पॉलिसी, पर्यटन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मनपा प्रशासकांची माहिती. सिंधुदुर्गात येणाऱ्या पर्यटकांचं जिल्ह्यातील प्रवेशद्वारावरील फोंडा घाटात करण्यात आलं स्वागत. यावेळेस सिंधुदुर्गवासियांनी पर्यटकांना स्वच्छतेचं केलं आवाहन. कोरोनापूर्वी लासलगाव बस आगारातून सुरू असलेल्या बस सेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी. नाशिक, चांदवड, मनमाड, पुणे मार्गावर नियमित बस सेवा सुरू करण्याची लासलगाव प्रवासी संघटनेची मागणी. कोल्हापूर एसटी महामंडळाला एका दिवसात 1 कोटींचं उत्पन्न प्राप्त. तर पुणे मुंबईसह विविध मार्गावर सोडण्यात आलेल्या 150 जादा गाड्यांतून तब्बल 17 लाख रुपयांचा व्यवसाय. पोलादपूर तालुक्यातील वारकरी भाविक कार्तिकी एकादशीसाठी पंढरपूरकडे रवाना. पायी दिंडी काढत भोर निर्वळ मार्गे पंढरपूरला होतील दाखल. शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी आता मनपा विद्यार्थ्यांना संगीतासह खेळांचंही प्रशिक्षण देणार. यासाठी लवकरच 22 शिक्षकांची नियुक्ती केली जाणार. यापुढे शाखांवर अतिक्रमण केल्यास तोडीस तोड उत्तर देऊ. संजय राऊत यांचा शिंदेच्या शिवसेनेला इशारा. 31 डिसेंबरनंतर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, राऊतांचं वक्तव्य. ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा जाहीर सत्कार. 16 नोव्हेंबरला श्रमिक महिलांच्या हस्ते कसबेंचा सत्कार. गेल्या 3 महिन्यापासून प्रायोगिक तत्वावर सुरू असलेली धुळे मुंबई एक्सप्रेस आता नियमित सुरू. खासदार सुभाष भामरे यांनी एक्सप्रेसला हिरवा कंदील दाखवला. अनुष्का सेवाभावी संस्थेच्या वतीनं पक्षीतज्ञ आणि पर्यावरण तज्ञ डॉक्टर सलीम अली यांची 127वी जयंती. डॉक्टर सलीम अली यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन. गडचिरोलीत आदिवासी पाड्यात गावातील स्त्रियांनी डोक्यावर कलश आणि दीप ठेवून गावात काढली कलश यात्रा. जिल्ह्यातील बहुतेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी. जालन्यात लक्ष्मीपूजनाच्या रात्री फटाक्यांच्या आतिषबाजीनं आसमंत उजळला. न्यायालयानं दिलेल्या 8 ते 10 या वेळेत फटाके फोडत जालन्यातील नागरिकांनी दिवाळी साजरी. अकोला जिल्ह्यातील किड्स प्लॅनेट शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या पॉकेट मनीमधील गायत्री बालिका आश्रमाला 31,000ची मदत केली. यासोबतच 1100 दिव्यांची आरास करत चंद्रयानाची प्रतिकृती साकारली. यंदा पुण्यातील काही प्रशासन
प्रकाशन संस्थांकडून ऑडिओ स्वरूपातील दिवाळी अंकाची निर्मिती, QR कोड स्कॅन करून YouTube चॅनलवर दिवाळी अंकातील लेख, कथा, कविता प्रेक्षकांना विनामूल्य ऐकता येणार. नामशेष होत असलेल्या गोगिर्य जातीचं संवर्धन करणं शक्य होणार. राज्यातील देशी गायी आणि म्हशींचे पैदास वाढवण्यासाठी 6 भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळा उभारण्यात येणार. 27 कोटींचा निधीही मंजूर. कोल्हापूरमधील श्वानांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्यानं 4 महिन्यात नसबंदी. याबाबत नियोजन महापालिकेनं केलं असून यासाठी आवश्यक डॉक्टरांच्या मानधनातही होणार वाढ. मुंबई महानगरपालिका F दक्षिण विभागातील कम्युनिटी टॉयलेटची पुनर्बांधणी. परळ, शिवडी आणि वडाळा येथील कम्युनिटी टॉयलेट्स बांधणीचं काम सुरू. राज्यात दिवसेंदिवस मधुमेहाच्या विळख्यात वाढ. दर 1000 रुग्णांमध्ये 10 रुग्ण मधुमेहाचे. 14 नोव्हेंबरला जागतिक मधुमेह दिवस साजरा केला जातो. बँकेतून बोलत असल्याची बतावणी देत सायबर ठग्याचा पोलीस कर्मचाऱ्याला गंडा. मुंबई पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या खात्यातून तब्बल 4.5 लाख रुपये लंपास. बँक फसवणुकी प्रकरणी कंपनीचे अध्यक्ष मनोहर लाल अगिचान यांना पुण्यातून अटक. 150 कोटींच्या फसवणुकीचा त्यांच्यावर आरोप. पश्चिम महाराष्ट्रात एकाच दिवशी 1251 ठिकाणी अनधिकृत वीज वापर करणाऱ्यांवर महावितरणाचा दणका. यात 83 लाखांचा अनधिकृत वीज वापर पुरवठा उघड. मुंबईत मानसिक तणावातून 28 वर्षीय बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या. मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज. कुर्ल्यातील नेहरू नगर परिसरात आगीची घटना. इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर आग. आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. अहमदनगरमधील गुलमोहर रोड परिसरात एका 4चाकी पंक्चर काढणाऱ्या दुकानाला आग. आग फटाक्याने लागल्याची शक्यता. दरम्यान आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान. पुण्यात फटाका उडवून घरात शिरल्यानं मोठी आग. यात अख्खं घर जळून खाक. तर पुण्यात जवळपास 10 ठिकाणी फटाक्यांमुळे आगीच्या घटना. नाशिकच्या येवल्यात नाकोडा फॅशन दुकानाला आग लागल्याची घटना. आगीत प्रचंड नुकसान. आग पाहायला नागरिकांची मोठी गर्दी. दरम्यान रस्त्यावरील वाहतूक कोंडीही निर्माण. भिवंडीतील 3 बत्ती परिसरातील 3 दुकानांना शॉर्ट सर्किटमुळे आग. आगीत दुकानांचं मोठं नुकसान. तर इतर दुकानदारांना तात्काळ आग विझवल्यानं मोठा अनर्थ टळला. पालघरमधील बोईसर येथे स्टेशनरीच्या दुकानाला आग. फटाक्यांनी लागल्यामुळे प्राथमिक अंदाजातून माहिती स्पष्ट. सोलापुरातील बार्शीत हॉटेल राजवाड्याला मोठी आग लागल्याची घटना. आगीत कोट्यावधींचं नुकसान. बुलढाणा जिल्ह्यातील उदयनगर येथे फटाक्यांमुळे कपडा मार्केटला भीषण आग. लाखो रुपयांचं नुकसान. गाझा शहरातील अल शिफा रुग्णालयाशी संपर्क तुटला. WHOचे महासंचालक टेड्रोस यांचं एक्सपोज करत हे वक्तव्य. या रुग्णालयातील कर्मचारी, शेकडो जखमी रुग्ण यांच्या सुरक्षतेबाबत आम्ही चिंतित असल्याचंही वक्तव्य. गाझामधील ज्यू हल्ल्यांविरोधात फ्रान्समध्ये मोर्चा. या मोर्चात फ्रान्सचे माजी अध्यक्ष यांच्यासह अनेक पक्षांच्या प्रतिनिधींचा सहभाग. हमासनं अपहरण केलेल्या ओलिसांच्या सुटकेसाठी इस्रायलच्या तेल अवीवमध्ये मानवी साखळी तयार. तर या ओलिसांची सुटका केल्याशिवाय इस्रायल युद्धविराम करणार नाही. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा हमासला इशारा. बुएना विस्टा येथील स्थानिक समुदाय जंगलातील आगीमुळे हैराण. या आगीत काही भागातील घरांना आग. स्थानिक रहिवाशांना बाहेर काढण्यात यश. पाकिस्तानमधील हिंदूंनी मोठ्या उत्सवात साजरी केली दिवाळी. मंदिरात प्रार्थना करत, फटाके फोडत आणि मिठाई वाटत आनंद व्यक्त.